तुंगत ग्रामपंचायत तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायत क्षेत्रातील ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं आम्हाला दिनांक 31/7/2026 रोजी त्यांचा आमरण उपोषणाचा म्हणजे गावात सुरू असलेल्या अवैध दारू बंदीबद्दलचा कारवाईबाबतचा अर्ज प्राप्त झाला होता। तो अर्ज आम्ही तात्काळ स्वीकारून त्याची दखल घेण्याकरता आमच्याकडील संबंधित तालुक्याचे जे उपनिरीक्षक आहेत तर त्यांच्याकडे आम्ही तो कारवाईसाठी अग्रेषित करण्यात आलेला होता आणि त्या अर्जाप्रमाणे त्याची तात्काळ दखल घेऊन आम्ही गुन्हे नोंद केलेले आहेत। तसेच पोलीस विभागाकडील ज्या ज्या ठिकाणी गुन्हे नोंद केलेले आहेत तर त्याचीही माहिती आम्ही घेऊन आता उपोषणकर्त्यांच्या मागणीप्रमाणे आणि माननीय अभिजित पाटील साहेब विधानसभा सदस्य माढा मतदारसंघ यांच्या सूचनेनुसार आम्ही सदर ठिकाणी जी अवैध ठिकाणची आहेत तर ती पूर्णपणे सील करण्यात आलेले आहेत आणि जर हे जे काही सील केलेलं आहे किंवा मोहरबंद केलेलं ठिकाण जे आहे तर ते ठिकाण जर त्यांनी सील तोडण्याचा प्रयत्न जर झाला तर त्यांच्यावर आपण भारतीय न्याय संहिता 2023 नुसार वेगळा गुन्हा आपण दाखल करणार आहोत। स्वतः फिर्यादी होऊन राज्य उत्पादन शुल्क स्वतः फिर्यादी होऊन दाखल करणार आहे। तसेच त्याच्याबरोबर जे गावामध्ये अजून काही जरी माहिती मिळाली तरी त्या ठिकाणी ज्या अवैध दारू विक्री ठिकाणी व्यवसाय ठिकाणी निर्मिती ठिकाणी जी काही माहिती मिळेल त्यानुसार आम्ही कारवाई करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे। तसेच आम्ही सदर ग्रामपंचायत प्रशासनास लेखी विनंती केलेली आहे की बाबा आम्हाला 3 महिन्याचा कालावधी देण्यात यावा जेणेकरून या सदर गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल। जशी की MPDA असेल, कलम 93 अंतर्गत बॉन्ड घेण्याचा असेल आणि कलम 93 अंतर्गत घेतलेल्या बंदपत्राचे जर उल्लंघन झालं तर त्या बंदपत्राच्या रकमेचा बोजा त्याच्या मालमत्तेची चौकशी करून आम्ही त्याच्यावर बोजा चढवणार आहोत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही ग्रामपंचायत प्रशासनाला ज्या ज्या ठिकाणी गुन्हे नोंद झाले आहेत त्याच्यासाठी आम्हाला महसुली पुरावे म्हणजे ती मिळकत कोणाच्या नावावर आहे, त्या जागा कोणाच्या नावावर आहेत तर याची माहिती घेऊन आम्ही त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करणार आहोत आणि त्यांच्या FIR मध्ये आम्ही समाविष्ट मान्य न्यायालयाला वेगळ्या पत्राद्वारे विनंती करून ती कलमं त्यांच्या विरुद्ध वाढवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत आणि ती न्यायालयीन प्रक्रिया आहे ती होऊन जाणार आहे। आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता गुन्हे दाखल झालेले आहेत। आता दोन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत आमच्यातर्फे आणि आमच्या भावी पथकामार्फत एक गुन्हा दाखल झालेला आहे। काय नाव काय तुमची? सध्या नावं नाहीयेत, माझ्या माहिती नाहीये पण माहिती आहे देतो तुम्हाला मी काय अडचण नाही। हो, आम्ही ती लेखी माहिती मान्य आमदार साहेबांना पण देणार आहे आणि ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा आम्ही देणार आहोत। तसेच पोलीस विभागामार्फत सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे। तुंगतकरांचं असं म्हणणं आहे की कायदेशीर कारवाई होती परंतु कायम त्यांना केराय टोपली दाखवली जाते। असं होणार नाहीये। आजपर्यंत यंत्रणा किती पाठीशी राहिली त्यांच्या आम्हाला माहिती नाहीये पण मी त्यांना म्हणजे विभागाचं किंवा पदनिहाय जे काही जबाबदाऱ्या आणि कर्तव्य आहेत तर त्या कर्तव्यास बांधील राहून मी यंत्रणा म्हणून शासकीय यंत्रणा म्हणून त्यांच्या पाठीशी आहे। साहेब, आंदोलनाचा इशारा देऊन जवळजवळ 15 दिवस झाले होते आणि आज उपोषणाला इथल्या महिला सरपंचाला बसावं लागतंय। 4 दिवस झाले इथल्या सोशल मीडियामधनं इथली जर परिस्थिती बघितली, महिलांचा आक्रोश बघितला तर ही कारवाई करायला उशीर झाला असं वाटत नाही? नाही साहेब, कुठेही डिले झालेला नाही। मी ज्या दिवशी आलो त्याच दिवशी पत्र अग्रेषित करण्यात आलं होतं आणि त्यांच्या मार्फत त्वरित कारवाई झालेली आहे। आम्ही सुद्धा त्वरित कारवाई करण्यात आलेली आहे साहेब आणि याच्या पुढे आम्ही त्यांचा जो हेतू आहे की समूळ दारू उच्चाटन म्हणजे नुसता गुन्हा दाखल होणं अपेक्षित नाहीये किंवा त्या गुन्ह्याअंतर्गत काही पळवाटा शोधून त्यांना त्याचं मोकळीक होणं गरजेचं नाहीये तर ते दारू समूळ उच्चाटन कसं होईल याच्यासाठी आम्ही दारूबरोबर या परिसरात विषारी शिंदी नावाचं जे रसायन मिश्रित ताडी असते त्याची सुद्धा विक्री मोठ्या प्रमाणावर होते, त्याच्यावरती हो आता आम्ही त्याला समज देण्यात आलेली आहे आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता सन 2023 कलम 168 अंतर्गत आम्ही त्याला नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही असंही सांगितलेलं आहे की गावात एकावर जरी गुन्हा दाखल झाला तरी तो आम्ही संघटित गुन्हा केला आहे असं म्हणून त्यांच्यावर मोका अंतर्गत सुद्धा कारवाई करणार आहोत। सर, तुंगत सारख्याच पंढरपूर तालुक्यातल्या सरकुली असेल, खेड बाळवणी असेल, पटवर्धन कुरोली असेल, गुरसाळे असेल अशा अनेक गावांमधून अशा पद्धतीनं आता आंदोलनाची दारूबंदीसाठी चर्चा होती। याच्यावरती आपल्या खात्यामार्फत ठोस निर्णय काय घेतला? प्रत्येक गावानं अशा पद्धतीनं आंदोलनच करावं लागेल अशी आपण नाही, आम्ही सरकुली गावचं ही आंदोलनाची जी दखल घेतलेली आहे। सरकुली गावात ही आम्ही कालही सरकुली गावात होतो म्हणजे कालच आम्ही सकाळी सरकुली गावात 3 पथकं घेऊन गेलो होतो। तिन्ही पथकामार्फत आम्ही शोध घेऊन निरंग पंचनामे घेऊन पोलीस पाटलांना घेऊन आम्ही शोध घेतलेला आहे। सगळी ज्यांनी संख्या व्यक्त केल्या ती सर्व संशयित ठिकाणं आम्ही तपासणी कालच केलेली आहे। कालच 15
ऑगस्ट सकाळी तुम्ही चौकशी करू शकताय. कालच आम्ही सरकोली गावामध्ये हे केलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी आंदोलन किंवा हे करण्याची गरज नाही. प्रशासनाला संविधानिक मार्गाने त्यांना सहकार्य करावं, त्यांनी आमच्याकडे यावं, आमच्याकडून त्यांनी हक्कानं कारवाई म्हणजे आम्ही तर करणारच आहोत, पण त्यांना काही प्रश्न असतील तर त्यांनी आमच्याशी मांडावेत. आम्ही बांधील आहोत ती कारवाई करायला, कारण का आम्ही त्या पदावर आहोत.